आषाढी एकादशी सोहळ्याला अजून एक आठवडा बाकी असताना शहरात मात्र म्हणजे पंढरपूर शहरात 5 ते 7 लाख भाविक दररोज दाखल होत आहेत। त्यांच्या ज्या काही व्यवस्था आहेत, शहरात जे काही रस्ते आहेत ते वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेले आहेत आणि त्यांच्या सोयीत सुविधांसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आता मैदानात उतरलेत। त्यांनी चक्क बुलेटवरून फिरून पूर्ण पंढरपूर शहराचा आढावा घेतला की शहरामध्ये ज्या काही सोयी सुविधा वारकऱ्यांसाठी केल्या त्यांची अवस्था काय आहे आणि सर्व वारकऱ्यांना हे त्यांच्यापर्यंत ह्या सेवा सुविधा पोहोचतायत का, त्यांची काही अडचण होत नाही ना, त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर शहर नेमकं किती सज्ज आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी। आज पालकमंत्र्यांनी दुचाकीवर संपूर्ण पंढरपूर शहराची पाहणी केलेली आहे, वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलू। दुचाकीवर आज आलाय, सगळीकडे फिरलाय, काय नेमकं पाऊस पडतोय? पाऊस पडतो आहे, शहरामध्ये गर्दी आहे। आता गाड्यांच्या ट्रॅफिकचा लोकांना कमीत कमी वारकऱ्यांना त्रास व्हावा म्हणून दुचाकीवरनं येऊन माहिती घेतोय। तयारी अंतिम टप्प्यात आहे, बहुतांश तयारी झालेली आहे आणि ते पाहत असताना आज आम्ही दर्शन बारीच्या इथं आलो। वारकरी आणि भक्तांच्या अडचणी समजावून घेतोय। मला वाटतं प्रचंड आनंदात आणि उत्साहात वारकरी भक्त दर्शन घेतात। याच्यापेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही। काय तुम्ही संवाद मनापासून सांगतायत, चांगली सोय आहे, सगळ्या सोयी सुविधा आहेत, पाणी मिळतंय, स्वच्छता आहे, दर्शन मिळतंय आणि इतर नाश्त्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्था वारकरी बांधवांना मिळत आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला सगळ्यांना दिसतोय। अगदी एखाद्याला अडचण आली तरी या ठिकाणी दवाखान्याची व्यवस्था आहे, औषधाची व्यवस्था आहे आणि जो उत्साह आज भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरचा विठुरायाचं दर्शन घेताना जो बघतोय, खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी आणि खास करून प्रशासनानं केलेली प्रचंड मेहनत आणि आमच्या सहकार्याने केलेली प्रचंड मेहनत खऱ्या अर्थानं कामाला आली, याचा अर्थ असा होतो। म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे की जे कष्ट आपण दीड 2 वर्षापासून सगळी टीम घेते आणि त्याचा प्रत्यय आज येतोय आणि वारकरी आनंदानं दर्शन घेतो। ज्या पद्धतीने आपण दुचाकीवर आलेला आहात, काय बाकी प्रशासनाला आवाहन करार, वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून दुचाकीचा जास्तीत जास्त वापर करण्यास नक्की सगळ्यांनी सूचना ताफे तर बंद केले पाहिजेत आणि आता हा शेवटचा प्रवास आहे, तयारीचा शेवटचा प्रवास बघितल्यावर मला वाटतं ताफे सगळ्यांचे बंद होतील आणि इथून पुढं ज्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे त्या ठिकाणी काही ठराविक लोकांनीच जावं आणि दुचाकीवरनं जावं, अशा पद्धतीनंच काम करावं असं सूचना या निमित्तानं। सगळीकडे आपण दुचाकीवर हो, बिलकुल शहरामध्ये तर नक्की। तर अशा रीतीनं आता पालकमंत्र्यांनी दुचाकीवर फिरून आता ही संपूर्ण यात्रेची पाहणी केलेली आहे आणि याचबरोबर त्यांनी संवादही साधलेला आहे, वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे, बाकीचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत, सेवेसाठी आलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि वारकऱ्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे। सर्व सुविधा योग्य प्रमाणात मिळत आहेत आणि दर्शन रांगेमध्ये आरोग्य सुविधा असेल, चहा पाणी आणि नाश्ताही सुरू केल्यामुळं वारकऱ्यात आनंदाचं वातावरण आहे। VIP दर्शन बंद केल्यामुळे झटपट दर्शन होत आहे। आता फक्त हीच त्यांची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने दुचाकीचे वापर जास्तीत जास्त करावा आणि वाहनांचे ताफे टाळावेत असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।